हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. इथे आम्ही सगळेजण नाश्ता करायला बसलो होतो आणि जसा नाश्ता झाला तसा आम्ही सगळेजण वर आलो गच्चीवर. आणि तुम्ही गच्ची बघा किती मस्त आहे. मुलांची तर खूपच मजा होती, कारण ती लोक कालपासून सारखे गच्चीवर येऊन खेळत होते आणि इथे व्योम पण खूप खुश होता. त्यात त्याच्या सगळ्यात फेवरेट झोपाळा, त्यात तो कोणालाच बसायला देत नव्हता. आणि तुम्ही आता इथला व्ह्यू बघा कसला भारी आहे. खोपोलीला आलो म्हणजे गगनगिरी महाराजांच्या मठात गेलंच पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता मठ आमच्यापासून किती जवळ आहे. त्यामुळे मुलांचं खेळून झाल्यानंतर आम्ही घरी गेलो. पटापट सगळ्यांनी आंघोळ करून घेतले आणि आम्ही मठात जाणारच. त्याच्या आधी हा दोघांची मजा बघा. हे मामा आणि भाच्यांची दोघांचं वेगळंच काहीतरी बॉन्डिंग आहे आणि खूप मजा येत होती त्यांना बघायला. त्यानंतर आम्ही मठात जायला निघालो आणि आम्हाला वाटलं की गर्दी अजिबात नसेल, पण हे उलटच झालं. तिथे ॲक्च्युअलमध्ये खूप जास्त गर्दी होती. पण गर्दी असून सुद्धा आमचं दर्शन चांगलं झालं. मी लहान असताना आलेली, विहा एवढी होती तेव्हा, आणि त्यानंतर मी आत्ता आली आहे. आणि आता बाहेर आल्यानंतर आमची खरी पार्टी सुरू झाली आहे. आम्हाला सगळ्यांना लहानपणीच्या, आमच्या बालपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. आम्ही कैरी खाल्ली, गोळा खाल्ला, कॉटन कँडी खाल्ली, खूप मजा आली. आणि मला असं वाटतं सगळ्यात मजा विहाने केली, कारण विहाला मी कधीच गोळा देत नाही. ही तिचा आय थिंक सेकंड टाईम होतं गोळा खाणं, त्यामुळे ती एकदम फुल ऑन होती. त्यानंतर आम्ही घरी गेलो, जेवलो, आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या त्यानंतर. आणि त्यानंतर शेवटी वेळ झाली आमची निघायची. कोणाच्याही मनात नव्हतं घरी जायचं, पण काय करणार, जावं तर लागणारच. अशा प्रकारे आम्ही बहीण भावांनी खूप एन्जॉय केलं. तुम्हालाही आमची एन्जॉयमेंट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.